असतो तर मी सांगितलं होतं. ऍक्च्युली टू ऍक्च्युली सेकंड वॉज द लास्ट 30th वॉज द लास्ट डे. सोमवारपर्यंत तुम्हाला सबमिट करायचं होतं. पण तुम्ही अजूनपर्यंत सबमिट जर नसेल केलं तर विचार करा तुम्ही किती लेट आहात. मी त्याच्यानंतर पण 2 दिवस एक्सटेंड केले होते. कालपर्यंत लिंक ओपन होती बट स्टील इज यू हॅव नॉट सबमिटेड. दॅट मीन्स यू आर व्हेरी निग्लिजंट. दिस शोज युअर निग्लिजन्स टुवर्ड्स युअर सबमिशन. तसं नाही मॅम, सगळं एकदाच लिहायचं आलं ना, ते सगळं एकदाच होईना पण आणि सगळं अनेक अरे दिवसात कधीपासून दिलंय ना पण हे आणि किती लिहायचंय. लिहायचं पण बघ भरपूर आहे, छोटं वाटायला लागली. असं काही नाहीये. मॅम ते MCA सगळं एकदाच लिहायचं आणि डेट पण होईना, ते फोल्डरमध्ये क्लासेस पण जॉईन करता येईना, तर सगळं एकदा झालं. अहो तुम्ही आतापर्यंत सिन्सिअरली केलं असतं तर प्रॉब्लेम आला असता का हा. नाही मॅडम केलं ना, लिहायचं झालंय, होत आलंय, थोडंसं राहिलंय, 2 एक्सपेरिमेंट राहिलेत. हॅलो मॅम. हां हॅलो बोला ना. एखाद दिवस एक्स्ट्रा मिळेल. ऑलरेडी किती दिवस झालेत बघा. सोमवारपासून आज आता शुक्रवार आहे ना. बरोबर मॅम, झाले आज असतील. काय झाले असतील म्हटलं हो, पण ते सगळं एकदा झाले असतील झाल्यामुळे नाही होत नाही. झालेत झालेत. झालेत. ओके. हॅलो. एक दिवस जायचं. ऑलरेडी इतके दिवस दिलेत आणि तरीही तुम्ही जर सबमिट करत नसाल तर अवघड आहे ना. आणि मला वाटतं की तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणजे तुम्ही डिप्लोमामध्ये पण सबमिशन केलंय आणि इथेही केलंय आता करताय. यावेळेस तर तुम्हाला भरपूर एक्सक्यूज मिळाला नाही का प्रत्येक गोष्टींसाठी. ही सेमेस्टर तर अशीच चालली आहे की सगळे एक्सक्यूजेस मिळतात. काही केलं तरी चालतंय असं आहे का. मग जे काही टायमिंग पिरियड आहे त्याच्यामध्ये सबमिट करायला हवेत ना. बरोबर आहे ना मॅम. मग काय आणि 5 दिवस दिले तुम्हाला ऑलरेडी. हॅलो. हां मॅम, आजचा दिवस द्या मॅडम, थोडं आज सबमिट करतो. ठीक आहे. मी ऑलरेडी लिंक क्लोज केलेली आहे. पण तुमचं सगळ्यांचं आता सगळ्यांनी मला एकदाच सांगायचं म्हणजे आज सबमिट करायचं जे कोणी करणार आहेत त्यांनी. त्यांच्यासाठी हां मी थोड्या वेळासाठी लिंक ओपन करेन हां आज 5 नंतर. ओके. तेव्हा 5 तुम्ही नंतर. सबमिट करा. ओके. हां हां. आणि त्यानंतर मात्र कुठलाही एक्सक्यूज नाही. आणि जे आज सबमिट करणार आहेत त्यांचा 1-1 मार्क तर रिलीज होणार आहे. हे लक्षात ठेवा. Okay. So today we are going to discuss about fifth unit. Okay, that is a testing of logic set. So I'll share my screen first, and then we will discuss about that. So so we have this fifth unit, that is the testing of logic circuit. Now, can anybody tell me what types of logic circuits are there? Yes, Abhishek. लॉजिक सर्किट कुठल्या टाईपचे असतात? अजय. हां बोला की मॅम. हां. व्हॉट आर द टाइप्स ऑफ लॉजिक सर्किट? पायल. Is there any
टाईप ऑफ लॉजिक सर्किट असं काही असतं का? Yes, ma'am. Encoder, half adder, subtractor, multiplexer, ओके, demultiplexer, decoder. These या are all the logic circuits. दीज आर लॉजिक सर्किट. पण मग याच्यामध्ये काही सेपरेशन असतं का लॉजिक सर्किट्स मध्ये? Yes, ma'am. Combinational and sequential. Yes. So there are two types actually, combinational logic circuit and sequential logic circuit. So what is meant by combinational logic circuit? वैष्णवी? Yes, ma'am. Mux, demux आणि Mux, sequential मध्ये flip flop. yes. So mux, demux, these are the examples of combinational logic circuit. Now what is meant by combinational logic circuit? The combinational logic circuit, these are the combinations of logic gates. म्हणजे याच्यामध्ये फक्त कॉम्बिनेशन असतं की लॉजिक गेट्स आहेत त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे त्या गेट्सचं इनपुट आहे त्याप्रमाणे आउटपुट मिळणार आहे. ओके, सो दीज आर द जस्ट कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक गेट्स अँड द सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट दॅट इज ऑल्सो अ कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक गेट्स बट आउटपुट ऑफ दॅट सर्किट डिपेंड्स ऑन द क्लॉक सिग्नल. म्हणजे कॉम्बिनेशनल सर्किट मध्ये जे काही इनपुट आहे फक्त त्याच्यावरती तुमचं आउटपुट डिपेंड आहे. पण सिक्वेन्शियल सर्किट मध्ये काय आहे की तिथे क्लॉक सिग्नल आहे आणि क्लॉक सिग्नल वरती डिपेंड आहे तुमचं आउटपुट काय येणार. सो sequential logic circuit, these are the memory elements also. So flip flop, then shift register, these are the sequential logic circuit. Now when we are going for developing these type of circuits, कुठलेही असू देत, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट असू देत किंवा सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट असू देत, जर आपण ते डेव्हलपमेंट मध्ये म्हणजे लॉट मध्ये आपण ते जर प्रोड्यूस करत असू, डेव्हलप करत असू, तर आपल्याला ते प्रत्येक सर्किट हे टेस्ट करायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठीचे जे टेस्टिंग टेक्निक्स आहेत दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस युनिट. ओके, दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट ऑल दिस. So now again we are going to revise all these techniques. Okay. So I have already shared these PPTs with you. Okay. So this is the actually VLSI development process. म्हणजे कुठलेही आपण जेव्हा सर्किट डेव्हलप करतोय that time when we are going for the large scale integration, very large scale integration. So in that process, this is the टोटल और ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजे जेव्हा तुम्ही कधी कुठलीही सिस्टीम जनरेट करायला जाणार आहे तेव्हा प्रत्येक पहिल्यांदा तुमच्याकडे काय असणार आहे तर त्या सिस्टीमसाठीचे स्पेसिफिकेशन्स असतील. ओके, तुम्हाला काय हवंय हे तुमच्याकडे ऑलरेडी आधी क्लिअर असेल किंवा तुमच्या कस्टमरकडे डेव्हलप असेल. म्हणजे ॲज अ डिझायनर जर तुम्ही काही डिझाईन करत असाल तर तुमच्या कस्टमरकडे त्याच्या डोक्यात काहीतरी आयडिया असेल की मला असं असं सिस्टीम हवी किंवा मला असं युनिट हवंय आणि त्यामुळे त्याच्याकडे त्याचे स्पेसिफिकेशन्स असतील आणि मग तो तुम्हाला सांगेल ॲज अ डिझायनर म्हणून की मला या असं आउटपुट देणार की सपोज तुम्ही जर व्होल्टेज रेग्युलेटर जनरेट करत असाल तर मला 5 व्होल्टचा किंवा 12 व्होल्टचा सप्लाय देणारं एवढ्यापर्यंत लिमिटचा करंट देणारं सर्किट जनरेट करून हवं. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता डिझाईन ॲज अ डिझायनर म्हणून तुम्ही ते सर्किट डिझाईन करता त्याच्यानंतर ते टेस्ट करता. Okay, so that means actually when we are going for the VLSI development process, we have first a system specification. After that, there is an architectural design. That means VHDL code is written, and then that is checked. Okay, so then functional design and logic design process that is also done, and then after that circuit is designed. Okay, so that means routing of all the components that is also done. म्हणजे तुम्ही एकदा VHDL प्रोग्राम लिहिला किंवा Verilog प्रोग्राम लिहिला तर त्याच्यानंतर काय करतो तर आपण ते ऍक्च्युली फंक्शनली प्रॉपर आहे की नाही तुमचं लॉजिक प्रॉपर आहे की नाही हे चेक करतात आणि त्याच्यानंतर सर्किट डिझाईन करतो. आता हे सर्किट जेव्हा डिझाईन होणार आहे तेव्हा आपण त्यासाठी लागणारी स्पेस किंवा पॉवर डेसिपेशनचा क्रायटेरिया असे बरेचसे क्रायटेरिया कन्सिडर करून त्यात मध्ये जे काही कंपोनंट्स आहेत त्यांचे प्रॉपर राउटिंग करून मग फिजिकल डिझाईन करतो
and then we are going for the physical verification. Okay, and after that there is a fabrication of that unit. म्हणजे त्याच्यासाठी आधी DRC check, then LGS, ERC, all these checks are done, and then it is gone for the fabrication. आणि त्याच्यानंतरची स्टेप असते की त्याचं पॅकेजिंग होतं आणि मग त्याची टेस्टिंग. ओके, म्हणजे प्रत्येक युनिट हा आपल्याला टेस्ट करावा लागतो आणि मग त्याच्यानंतरच तो मार्केटमध्ये जाणार आहे. सो ऑल दीज प्रोसेसेस दॅट आर डन अँड देन ऑल दीज स्टेप्स आर डन अँड देन final product that we are getting. So these are the actually development processes that we have there for the VLSS. So once we get the final product, but before launching it in the market, we need to test that logic circuit. Because we need to check it that whether whatever we have designed that is correct or not. So that means it is functionally correct or not, and also whether it is satisfying all your timing specifications. म्हणजे जे काही तुमचे स्पेसिफिकेशन्स आहेत टायमिंगशी रिलेटेड, की समजा तुम्ही काही इनपुट दिलं तर ते प्रॉपर टायमिंग नंतर तुम्हाला मिळतंय की नाही, ॲज पर देअर राईट टाइम, फॉल टाइम किंवा बाकीच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मिळतंय की नाही हे चेक करावं लागतं. आणि मग जेव्हा तुम्ही मल्टिपल कॉपीज मॅन्युफॅक्चरिंग करत असता, that time you need to test each and every copy that is the manufacturing process has not introduced any flaws. Okay, तर प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मधले जे कुठले फॉल्ट आहेत ते कळत नाही ते तुम्हाला प्रत्येक फॉल्ट you need to check it. Okay? So you must have heard from the senior that they have, किंवा तुम्ही आज तुमचा इंडस्ट्री व्हिजिट जेव्हा केला असेल तेव्हा तुम्ही बघितलं असेल की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज मध्ये तिथे प्रत्येक सर्किट हे चेक केलं जातं. ठीक, कारण तिथे जे काही मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर डायरेक्टली म्हणजे आता डिझाईन केल्यानंतर ते डायरेक्टली तुमच्या कुठल्याही युनिटमध्ये प्लेस केलं जात नाही, तर त्याच्या आधी ते प्रत्येक सर्किट चेक केलं जातं आणि मगच ते तुमच्या युनिटमध्ये प्लेस होतं. ठीक, सो वी नीड टू चेक ऑल द कॉपीज. Now, the basis of all the testing techniques is to apply predefined set of inputs. That is called as a test. आता हे टेस्ट कसं करायचं, तर याच्यासाठी आपण एक predefined input set define करतो and then that is applied to that circuit and then it is compared with the actual output. Okay? So whatever output that is observed, that is compared with the actual output, and then depending on that it is decided whether your circuit is working properly or not. Okay? So we need to test all the circuits so that it can be used in the your unit. So the basic testing approach that is the input stimulus that is given to the circuit under test, and then its output is analyzed. So that output response that is compared with the actual or required output, and then it is considered as a pass or fail. म्हणजे प्रत्येक सर्किट जे आहे ते त्यातला एक प्रॉपर इनपुट दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग डिसाईड केलं जातं की तुम्ही जे आउटपुट मिळतं ते वेदर इट इज गुड आउटपुट और रॉंग आउटपुट. Okay, so if it is getting correct output, then it is passed. Okay, so you must have seen a tag on each and every circuit, that is the tested OP. Okay, so that means प्रत्येक वेळेला ते सर्किट टेस्ट केलेलं जातं आणि जर ते ओके असेल तर त्याच्यावरती टॅग लावून की हा ओके दिस इज पास अँड अदरवाइज इट इज डिस्कार्डेड. सो इन दॅट वे वी नीड टू टेस्ट ऑल द सर्किट. सो हियर as we have there are two types of logic circuit. One is the combinational logic circuit and sequential logic circuit. So there are different testing methods for these combinational circuits. That is the these
logic circuits. Okay, so depending on whether the circuit is combinational or whether it is a sequential logic circuit, so different testing methods that are used. So for combinational logic circuit, there is a fault model, then path sensitizing, and a random test. These are the three methods that are used for the testing. And then for a sequential logic circuit, CAN-PASS test, then built-in self-test, that is a BEAST, in which there is a Bilbo, that is a built-in logic block observer, and signature analyzer. These are the two methods. And there is one more method, that is a boundary scan test. These are used for the sequential logic circuit testing. Okay. So today we are going to discuss about this combinational logic circuit testing method. So when you are going for the any logic circuit, now what may be the fault in that circuitry? When you are going for the designing any logic circuit, what could be the fault in that circuit? As you know that we are using transistors for manufacturing this circuit. Okay, so as when in a VLSI we are using transistors. Okay, कुठलाही component आहे तो आपण transistor ने develop करतो. So this transistor can be used as a switch. So whenever we want a high logic at the output, we are using this transistor as a closed switch. Or when we want this output as a 0, then we use that transistor as a open switch. Okay, so that means we are using a transistor as a switch in a circuitry. So this transistor, if it is not acting accordingly, and if it is break, then it may be permanently closed switch, or it may be permanently open switch. And if it is the case, then we may get a wrong output. Okay, so that means if there is a fault in a transistor, or suppose whatever connections are there, wiring connections are there, if they are not proper, if that wiring, that means connection between the two components, if it is open, then we may get a wrong result, and because of that there may be a fault in the circuitry. Again, it may happen that your wire is permanently connected to the high voltage supply, or it may be connected to the low voltage supply, or it may be broken, as I earlier said. म्हणजे जसं त्याप्रमाणे तुमच्या PCB मधला सुद्धा तुम्ही जर लेआउट जर बघितला आणि PCB मधला एखादा ट्रॅक जरी शॉर्ट झाला असेल तर तुमचं आउटपुट हे प्रॉपर येत, किंवा ज्याप्रमाणे तुमचं PCBचा ट्रॅक जर कुठे ओपन झाला असेल तरी तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट तुमच्या VLSI सर्किट त्यात सर्किट लॉजिक सर्किट मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स असू शकतात, फॉल्ट असू शकतात, अँड दॅट नीड टू बी चेंज्ड. ओके, सो these are the different faults that are present in the circuit, logic circuit, and that need to be tested, and for that we need to have certain testing process to check for this test. Okay, so one of the faults that is a stuck at model. Okay, so that means it's stuck at 0 or stuck at 1. Okay, so this is the one of the fault that may present in the circuitry. So stuck at 0, that means any wire that is permanently connected to the ground logic level, that means 0 logic level, and stuck at 1, that means wire is permanently connected to logic high. Okay, so that is a logic 1. So if this thing is happening, then
we may get undesirable output, and that is not correct. So we need to check for these faults, and then we need to go for the correction in the circuitry. Okay, so we have this circuitry which is showing certain faults. Okay. Now here, this wire, that is a D wire, that is connected to permanently to 1. So that means stuck at one fault is there. So here E wire, that is permanently connected to 1, and S wire is connected permanently to 0 logic. Okay. So that means input present at this is, at this point, that will be permanently 1. Okay. At this point, that is also 1. And at this, okay, whatever may be the output of this OR gate, but output input present at the input of the second OR gate, that will be 0. Okay, because this wire is permanently connected to 0 logic level. So, so this may be the fault that may present in the circuit. But suppose there is no any fault present in the circuit. Okay. And if suppose I am giving the input, that is A is equal to 1, B is equal to 1, and C is equal to 1. What could be the output? 1. Okay. So once again, listen my question, that A is equal to 1 is the input, B is equal to 1 is the another input, and C equal to 1. This is the third input. So without any fault, what will be the output at Y? काय आउटपुट मिळेल आपल्याला? कुठलाही फॉल्ट नाहीये सर्किट मध्ये, सर्किट इज करेक्ट. सो व्हॉट विल बी आउटपुट? मॅम म्हणजे जे आपले स्ट्रकॅट मॉडेल आहेत ते नाही आहेत, फक्त नाहीये, सिंपल सर्किट आहे. सिंपल सर्किट आहे. Once again, listen the input. A equal to 1, B equal to 1, and C equal to 1. So all the inputs are 1, and there is no any fault in the circuitry. It is giving correct output as per the truth table of this circuit. So what will be the value of Y is equal to 1. Okay. Tell me the Boolean expression for this circuit. Ma'am, A and B plus A or B, B or C. Yes, that is a ANDed with B or with B or with C. म्हणजे काय? AB plus in the bracket B plus C. Is it correct? Okay. So now A is equal to B, A is equal to B is equal to C is equal to 1. So that means AB, that will be equal to 1 plus B plus C, that is also equal to 1. So overall result, that will be equal to 1. So Y will be equal to 1 for this circuit. Now I will change this input to A equal to 1, B equal to 0, and C equal to 1. Ma'am, again Y is equal to 1. Again, Y is equal to 1 because C is equal to 1. So in that case, though B is equal to 0, so for the corrected circuit, Y is equal to 1.
Now, if there is a fault of D equal to 1, so that means this is stuck at 1. What will be output? Okay, all others are correct. बाकी कुठेही एरर नाहीये, फक्त या लाईनला एरर आहे, म्हणजे ही वायर कुठे स्टक ॲट 1 आहे. तुम्ही इनपुट 0 दिलात पण ही वायर काय आहे, स्टक ॲट 1 आहे. सो इनपुट अवेलेबल ॲट दिस point that will be also equal to 1. Okay, so output of this AND gate that will be equal to 1. So overall output will be 1, but output at this point that will be equal to 1. Actually it should be 0, कारण तुमचं B 0 आहे, तर इथे काय यायला पाहिजे होतं, 0 यायला पाहिजे होतं. पण जर D stuck at 1 असेल तर इथे आउटपुट काय येईल, 1 येईल. त्याचप्रमाणे जर समजा C 0 आहे आणि D पण 0 आहे, तर या केसमध्ये काय होणार आहे, याचा आउटपुट 0 येणार आहे Aचं, आणि ऍक्च्युली सॉरी याचा आउटपुट 1 येणार आहे. सो ऍक्च्युअल आउटपुट शुड बी इक्वल टू 0, but it will come as a 1 as C is equal to 0 and D is stuck at 1, B is 0 and A is equal to 1. म्हणजे A equal to 1, B equal to 0 आणि C equal to 0. या केसमध्ये तुमचं ऍक्च्युअल आउटपुट यायला पाहिजे होतं 0, पण ते 1 कारण D stuck at 1 आहे. म्हणजे तुमचं ऍक्च्युअल आउटपुट येणार नाहीये, तर ते काहीतरी वेगळे आहे. त्याचप्रमाणे इथल्या ज्या काही फॉल्ट्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला आउटपुट हे काहीतरी डिफरंट मिळणार आहे. So this should be detected, and for that we need to have certain process, okay, or this technique. So for that, what we do, we are applying certain input stimulus to the logic circuit, and depending on that, we are checking for the circuit. So here. सपोज वी हॅव अ अँड गेट, तर आपण अँड गेटला काय करणार आहे, जर समजा आपण इनपुट सगळ्यातनंच 1 1 1 दिलं तर आपल्याला आउटपुट हे 1 मिळणार आहे. पण एखादी जरी लाईन जर इथे आपली 0 ला कनेक्ट झाली असेल तर काय होणार आहे, आउटपुट तुमचं 0 जाणार आहे. सो दॅट इन दॅट वे वी कॅन चेक फॉर द अँड गेट दॅट वी कॅन चेक वेदर देर इज अ स्टक ॲट 0 फॉल्ट for the AND gate by applying input vector 1 1 1. That means all the inputs that we can apply as a 1, and then if it is giving us a high output, then we can say that it is a correct. Okay, otherwise we can, if it is giving us a 0 output, then we can say that that gate is faulty, and so we need to discard that gate. Okay, त्याचप्रमाणे जर समजा एखादी लाईन म्हणजे इनपुट लाईन जर स्टक ॲट 1 असेल तर ते चेक करण्यासाठी आपण काय करू शकतो, बाकीचे सगळे जे इनपुट्स आहेत ते आपण हाय द्यायचे आणि इंडिव्हिज्युअल लाईन्सला फक्त 0 चेक द्यायचं. ओके, सो इन दॅट केस वी शुड गेट ऍक्च्युअली 0 आउटपुट. करेक्ट आउटपुट शुड बी 0, कारण आपण कुठल्या तरी एका लाईनला 0 इनपुट देणार आहे अँड गेटच्या, म्हणजे आपल्याला करेक्ट आउटपुट हे 0 यायला पाहिजे. पण समजा ती लाईन स्टक ॲट 1 असेल, म्हणजे 1 ला कनेक्ट झाली असेल रॉंगली, तर आपल्याला आउटपुट हाय मिळेल आणि मग आपण डिसाईड करू शकतो की ते तुमचं जे सर्किट आहे ते फॉल्टी आहे. ओके, सो फॉर अँड गेट टू डिटेक्ट स्टक ॲट 0 फॉल्ट, ऑल द इनपुट शुड बी गिवन ॲज अ 1. म्हणजे आपल्याला इनपुट व्हेक्टर काय द्यायला लागेल की 1 द्यायला लागेल सगळ्याच इनपुट लाईन्सना, आणि मग त्याच्यावरून आपण चेक करू शकतो. आणि जर आपल्याला स्टक ॲट 1 फॉल्ट डिसाईड करायचं असेल तर बाकीचे सगळे इनपुट हे 1 द्यायचे, फक्त ज्या लाईनला आपण चेक करतोय ती लाईनचं इनपुट हे 0 दिलं तर आपल्याला स्टक ॲट 1 फॉल्ट फाइंड आउट करता येईल. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण ऑर गेटसाठी करू शकतो की ऑर गेटसाठी आपण सगळेच इनपुट जर 0 दिले तर आपल्याला ऍक्च्युअल आउटपुट मिळणार आहे 0. ओके, पण जर यातली कुठलीही एक लाईन जर स्टक ॲट 1 असेल तर मात्र आपल्याला wrongly 1 output मिळेल, and then we can decide that OR gate is a fault. Okay, and then for detecting the fault of stuck at 0, we can give a input 1 at any one line and others as a 0.
and then from that we can decide whether that OR gate is stuck at any line that is stuck at 0 or not. कारण त्या केसमध्ये काय होणार आहे की जर आपण एकच लाईन फक्त 1 केली तर आपल्याला ऍक्च्युली आउटपुट हे 1 मिळालं पाहिजे, पण जर समजा ती लाईन स्टक ॲट 0 असेल तर इनपुट हे 0 कन्सिडर होणार आहे, म्हणजे सगळ्याच लाईनचं इनपुट 0 कन्सिडर होईल आणि मग तुम्हाला आउटपुट 0 मिळेल. आणि मग 0 आउटपुट मिळालं तर त्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की ज्या लाईनला तुम्ही इनपुट 1 दिले ती फॉल्टी आहे, अँड देन यू कॅन डिस्कार्ड दॅट. सो दिस इज द मेथड फॉर testing stuck at fault, that is stuck at 0 or stuck at 1 fault. So that means for this circuit now, what is the Boolean expression for the F output of this circuitry? F is equal to A plus B into C, that is a B C. So here if we have this type of circuit, okay, so if there is any fault at any one line, suppose we are considering this line, okay, so A line, so if this is stuck at 0, so what will happen as this is a 0, so output will be dependent only on these two inputs, that is a B and W1 and W2 and W3. Okay, so that if all the inputs are 0, that is a W1 is 0, W2 is also 0, and W3 that is also 0, and A line is stuck at 0, then in that case we will get same output. Okay, म्हणजे आपल्याला जे काही एक्सपेक्टेड आहे तेच आउटपुट मिळणार आहे जे 0 आहे. पण जर A लाईन ही 1 ला स्टक झाली असेल तर आपल्याला इथे काय मिळणार आहे, जरी W1 0 असेल तरी इनपुट ऑफ दिस OR गेट विल बी 1, and so we will get output that is equal to 1, and that is not a correct output. So that means we will get fault at this condition, that whenever all the inputs, that is W1, W2 and W3 are 0 0 0, so in that way, okay, if A is stuck at 1 we will get fault. Also if D is stuck at 1 then we will get a fault, and F is equal to 1, that wire is stuck at 1, then we will get wrong result. So त्याचप्रमाणे बाकीच्या इनपुट वेक्टर्स साठी सुद्धा कधी फॉल्ट येणार ते इथे मेन्शन केलं. ओके, सो त्याप्रमाणे म्हणजे ऍक्च्युली इफ युअर circuitry is of 3 inputs, so you need to give certain inputs to whether there is a fault or not. Okay, so to check that we need to give a input, different inputs. पण आता प्रत्येक वेळेला तुम्हाला हे सगळेच इनपुट द्यायची गरज नाहीये, तर आपले काही ठराविक इनपुट दिलेत म्हणजे टेस्ट पॅटर्न तुम्ही जर डिसाईड केलात तर त्याच्यावरून फक्त तुम्हाला हे फॉल्ट करता येईल. कारण आता जर तुम्ही हा पॅटर्न बघितला 0 0 1 चा, तर इथे stuck at 1, A stuck at 1, B stuck at 1 and D stuck at 1 and F stuck at 1 हे फॉल्ट डिसाईड होतात. ओके, त्याचप्रमाणे जर तुम्ही 0 1 1 फॉल्ट टेस्ट पॅटर्न बघितला तर B is stuck at 0, C stuck at 0, D stuck at 0 and F stuck at 0. These faults can be decided, and then from 1 0 0 you can decide A stuck at 0 fault and F stuck at 0 fault. Okay, so that means from 3 to 4 vectors you can decide. Actually जर 3 input circuit असेल तर तुमचे कॉम्बिनेशन्स किती होतात, 2 to 3, that means 8 combinations are there, but you need not to give all the inputs. पण बाकीचे फक्त या 3 ते 4 इनपुट वेक्टर्स वरून तुम्ही डिसाइड करू शकता ऑल फॉल्ट, कुठलेही फॉल्ट डिसाइड करू शकता. सो वी कॅन डिसाइड ऑल द फॉल्ट्स देअर. So this is the one method for
deciding whether the circuit is faulty or not. That is a Stochastic model. So another method for deciding the fault, that is a path sensitizing. Okay? Now, actually, whatever method that we have discussed earlier, that is a Stochastic model. So that is not feasible for the circuit which has many number of wires. Okay? Because if there are many number of inputs are present, then there may be many number of faults आणि मग या केस मध्ये तुम्हाला खूप सारे इनपुट वेक्टर्स द्यावे लागतील. So that is not a good choice. So that is not a feasible way approach for checking the circuit, and for that we need to use certain another path, and the better alternative is to deal with several wires that form a path as an entity that can be tested for several faults using a single test. So there is a one more method for the testing of this circuit, that is a path sensitizing. So what is mean by path sensitizing? Can anybody tell me? Patel? What is mean by path sensitizing? Snehal? Pratiksha? मला आधीची मेथड समजली आहे का? Stochastic model. Is there any doubt about that method? त्याला तुम्ही सांगायचं मग. जर कुणालाच काही बोलायचं नाहीये तर तुम्ही मी पण शांत बसते आणि तुम्ही मला सांगा की पाथ सेन्सिटायझिंग म्हणजे काय. सगळ्यांनीच शांत बसायचं आहे का? पायल?
Ma'am, this method is generally used for difficult to test fault circuits. Okay. What is mean by path sensitizing? Actually, in this method, we are activating a certain path. Okay. म्हणजे आपल्याला आउटपुट पर्यंत जाण्यासाठी एक इनपुट पासून आउटपुट पर्यंत जाण्यासाठी एक पाथ आहे. ओके. म्हणजे कुठलाही पाथ आहे तर त्यातला डिफरंट पाथ्स आर देअर. So out of that, one path is activated and then input is given to the another input terminal, and then depending on that output is checked. So that is the way of activating one path, that is called as a path sensitizing. Okay, म्हणजे त्याच्यासाठी आपण एक specific term use करतो and that is called as a path sensitizing. So whenever we are sensitizing any path, AND gate input is connected to high logic level and OR gate input that is connected to low logic level. So at the same time NOR gate that is connected to the NOR logic level. म्हणजे इथे आपण असं करतो की ज्या वेळेस इनपुट फक्त त्या गेटला जे दुसरे इनपुट अवेलेबल आहे त्यानेच ऍक्टिव्हेट त्यानेच डिसाईड होईल, या इकडे जे इनपुट आहे त्याने डिसाईड होणार नाही. म्हणजे जर मी अँड गेटला W2 ला 1 दिलं तर W1 वरतीच माझं इनपुट डिपेंडेंट असणार आहे. W1 जर 0 असेल तर माझं आउटपुट 0 असेल. W1 जर 1 असेल तर आउटपुट 1 असणार आहे. म्हणजे या इनपुट वेक्टर वरती इट विल बी डिपेंडेंट. सो वी नीड टू check or we need to give proper input, and then from that we can check the output, and then we can decide whether the path is faulty or not. So from that we can get the output accordingly. So that is the path sensitizing. So we will discuss about this method once again in the next session. But in that session, I would like if you come with your doubts. Okay? मी फक्त बोलण्यापेक्षा तुमचे डाउट्स असतील तर जास्ती बरं होईल. So for today we will stop here. But in the next session, you should come up with your doubts. Okay? So today we will stop here.